नमस्कार, मी डॉक्टर योगेश गवळे, कन्सल्टंट न्यूक्लिअर मेडिसिन अँड मॉलिक्युलर इमेजिंग, सध्या अशोका कॅन्सर सेंटर्स ऑफ अमेरिका नाशिक येथे कार्यरत आहे. पेट स्कॅन म्हणजे काय? पेट स्कॅन म्हणजे पॉझिट्रॉन एमिशन टोमोग्राफी. आपण खूप साऱ्या लोकांनी दैनंदिन जीवनामध्ये CT स्कॅन म्हणजे काय, त्याचं मशीन कसं दिसतं हे पाहिलंच असेल. तर पेट CT स्कॅनमध्ये ॲडिशनल पेट हा कॉम्पोनंट असतो, ज्यामध्ये आपण एक मिनिमल क्वांटिटीमध्ये आपण रेडिओ आयसोटोप इंजेक्ट करत असतो आणि त्यातून जे पेशंटच्या शरीरातून जे रेडिएशन्स इमिट होतील ते मशीनवर आपण कॅप्चर करून त्यापासून एक फ्युजन इमेज तयार करतो, जी आपल्या नॉर्मल CT स्कॅनपेक्षा थोडी ॲडव्हान्स पद्धतीची असेल. पेट स्कॅन का आणि कधी करायला हवा? पेट स्कॅन हा जेव्हा तुमच्या फिजिशियनला डाऊट असेल की आपल्याला जी गाठ असते ती मोस्टली आपल्याला कॅन्सरची वाटते, तर त्या गोष्टीच्या डायग्नोसिससाठी ती गाठ नेमकी कुठून ओरिजिन झाली आहे, नेमकं ते ब्रेस्टमधून ओरिजिन झाली आहे की फुफ्फुसामधून आली आहे की पोटातून कुठून आली आहे, तर त्या गोष्टीच्या एक्झॅक्ट लोकलायझेशनसाठी आपल्याला पेट स्कॅन गरजेचा असतो. तसेच एखादी बायोप्सी असेल, ती पेशंटची जी पॉझिटिव्ह आली असेल, तर त्याचं ॲक्युरेट स्टेजिंग काय आहे कॅन्सरचं ते बघण्यासाठी पेट स्कॅनचा उपयोग होतो. तसेच ऑलरेडी डायग्नोज पेशंटमध्ये आपण जी किमोथेरपी घेत किंवा रेडिएशन किंवा जी झालेली सर्जरी आहे त्याचा रिस्पॉन्स कसा आहे त्याच्या असेसमेंटसाठी पेट स्कॅनचा उपयोग होत असतो. आणि तसेच कॅन्सर हा रिकरन्ससाठी नोटोरियस आहे, म्हणजेच एकदा पेशंट कॅन्सरमुक्त झाला की त्यानंतर तो पेशंटला परत येणार नाही, ज्यासाठी आपण 6 महिने किंवा 1-1 वर्षांनी फॉलोअप ठेवतो पेशंटला. पेट स्कॅनसाठी काय काय गोष्टींची आवश्यकता असते? तर सगळ्यात आधी आपण जो पेशंटला रेडिओ आयसोटोप इंजेक्ट करणार आहोत दॅट इज नथिंग बट ग्लुकोज मॉलिक्यूल. तर त्यासाठी पेशंटला 4 ते 6 तासाची फास्टिंग खूप गरजेची आहे. जर पेशंट डायबिटिक असेल तर त्याची रक्तातली साखर ही 200पेक्षा कमी असणं खूप महत्त्वाचं आहे. तसेच त्या डायबिटिक पेशंटने स्कॅनच्या दिवशी सकाळी काही अँटी डायबिटिक मेडिसिन्स घेतल्या आहेत की नाही, त्या गोष्टींची सुद्धा काळजी घेणं खूप महत्त्वाचं आहे. त्यानंतर पेशंटचा सिरम क्रिएटिनिन रिपोर्ट, ज्याच्याने आपण पेशंटला कॉन्ट्रास्ट द्यायचा आहे की नाही द्यायचा ते आपण योग्य पद्धतीने डिसाईड करू शकतो. त्यासाठी सिरम क्रिएटिनिन रिपोर्ट खूप महत्त्वाचा आहे. जरी पेट स्कॅन ॲक्वायर करण्यासाठी 10 ते 15 मिनटं लागत असतील, तर एंटायर प्रोसेस ही 3 ते 4 तासाची असू शकते. त्यामध्ये पेशंट डिपार्टमेंटमध्ये आल्यापासून त्याचे योग्य पद्धतीने हिस्ट्री टेकिंग, ज्यामध्ये पेशंटचे व्हायटल्स चेक होणार, नंतर सिरम क्रिएटिनिन रिपोर्ट, त्याच्यानंतर त्याची फास्टिंगची हिस्ट्री, तसेच पेशंटला कोणत्या टाईपचा कॅन्सर आहे, त्याची योग्य ॲक्विजिशन मेथड कोणती आपण घ्यायला पाहिजे, हे सगळं डिसाईड करून त्यानंतर पेशंटला एक इंट्राव्हिनस कॅन्युलेशन आपण करत असतो. त्यानंतर पेशंटचं हाईट वेट मेजर करून पेशंटला योग्य प्रमाणात एक मिनिमल क्वांटिटीमध्ये रेडिओ आयसोटोप आपण शरीरामध्ये इंजेक्ट करत असतो. इंजेक्ट केल्यानंतर पेशंटला आपण 45 मिनिट्स टू 1 आवरपर्यंत वेटिंग रूममध्ये बसवतो. तर तो वेटिंग पिरियड का महत्त्वाचा आहे? त्या वेटिंग पिरियडमध्ये पेशंटमध्ये जे आपण रेडिओ आयसोटोप इंजेक्ट केला आहे तो युनिफॉर्मली डिस्ट्रीब्यूट होऊन ज्या ठिकाणी कॅन्सरच्या पेशी आहेत त्या ठिकाणी तो योग्य प्रमाणात ॲक्युम्युलेट होतो आणि जे उरलेलं अननेसेसरी जे मेडिसिन आहे ते किडनी आणि युरिन वाटे ते आपल्या शरीरातून एक्सक्रीट होऊन जातं. त्यामुळे आपल्याला योग्य पद्धतीने फक्त जिथं कॅन्सर सेल्स असणार त्या ठिकाणचं आपल्याला योग्य प्रमाणे इंटरप्रिटेशन करता येईल. आणि ते वेटिंग पिरियड कंप्लीट झाल्यानंतर पेशंटला मशीन बेडवर फक्त 10 ते 15 मिनटं शांतपणे झोपून राहायचं असते आणि ही पूर्ण प्रक्रिया अतिशय पेनलेस आणि नॉन इन्व्हेसिव्ह आहे. त्यामुळे कुठल्याही पेशंटला जास्त काळजी करण्याची गरज नाही. तर खूप साऱ्या लोकांना प्रश्न असतो की पेट स्कॅन म्हणजे रेडिएशन, त्याचे काही साईड इफेक्ट असणार बॉडीमध्ये. तर असं काही नाही आहे. आपण जे रेडिओ ट्रेसर इंजेक्ट करतो बॉडीमध्ये ते खूपच मिनिमल क्वांटिटीमध्ये असून त्याची हाफ लाईफ फक्त 2 तास असते. आपण पेट स्कॅन करेपर्यंत इंजेक्शन झाल्यापासून ते डिपार्टमेंटच्या बाहेर येईपर्यंत ऑलरेडी 2 ते 3 तासाचा कालावधी उलटून गेलेला असतो आणि जे त्यामध्ये 90% ऑफ द मेडिसिन हे युरिन वाटे ऑलरेडी तुमच्या शरीराच्या बाहेर गेलेलं असतं. त्याच्यामुळे तसेच आपल्या घरामध्ये कोणी प्रेग्नंट फिमेल असेल किंवा 1 वर्षाच्या आतील कोणी बाळ असेल तर त्यापासून फक्त 3 ते 4 तास आपण
थोडं वेगळं आयसोलेशनमध्ये राहिलं तर बेटर राहील. बाकी असं काही पेट स्कॅनचे साईड इफेक्ट्स किंवा जास्त काळजी करण्यासारखे काही नाही आहे.